आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही, ही बॅग इथे ठेवून आपण खूप मोठी चूक करतोय. आईंना असं फसवणं बरोबर नाहीये. बस झालं. आता ही बॅग घेऊन मी ताईकडेच जाते. तीच यावर काय ते सोल्युशन देईल मला. दुर्गा, ही जरा आलीस. तू खेळ एकटी. कुठे चालली? खेळ म्हणले ना तुला. नाही, मी एकटी नाही खेळणार. काय माझ्या बरोबर खेळ. काय तुझं कौतिक? अगं जाऊ दे की मला. ताई, इकडे. 2 मिनिटात आले. शरू बोलवते. 2 मिनिटात आले. अगं अक्षरा, कुठे निघालीस? सुंदर खेळतोय ना, जा खेळ त्याच्याबरोबर जा. अहो, शरू बोलवते. आलेच. अगं होय, मी हाय ना, मी बघेन तिला काय हवं ते. तू जा बरं सुंदर बरोबर खेळ. कसा एकटा खेळतोय बघ. मामी, अगं मी बघते ना. मग जा. अगं जा ना. शर्वरी, तू अजून इथेच आहेस व्हय? जा जरा छान आवरून ये. आपल्याला दांडिया खेळायचं आहे ना. असं खेळायला तुला परमिशन नाही बरं का. मामी, मला नाही आवरायचंय. मला नाही खेळायचंय. मला ताईशी जरा महत्वाचं बोलायचंय. मी तिच्याशी बोलते. अगं शरू, ऐक ना. हे बघ, खेळायचं नाही, नटायचं नाही, याला काय अर्थ आहे होय? अगं तुझ्यासारख्याच पोरींचे दिस आहेत. आणि हे बघ, अश्विन नसला ना तरी मनाला लावून घेऊ नकोस. आम्ही आहे ना मग तुझ्या संग खेळायला. हा, चल आवरून ये. अहो मामी, मला नाही नटायचंय. मला माझ्या बहिणीशी बोलायचंय. तुम्ही का तिला परत पाठवलं? तुम्ही प्लीज थांबा. ताई, अगं शरू, ऐक. हे बघ, अगं बोल की तुझ्या ताईशी. मी कुठे नाही म्हणतीये. बरं बघ तूच. हा, कितीतरी दिवसांनी सुंदर आणि अक्षरा एवढं छान एन्जॉय करतायत. हा, दिसतंय ना. बोल. हॅलो शंतनू साहेब. अहो, ते शर्वरी बॅग घेऊन इथं बाहेर आली. मला वाटतं बहुतेक ते अक्षराला सगळं काय सांगल. मी नाही, उर्वशीनं तिला थांबवलंय आता तात्पुरतं. तुम्ही काम करा, काहीतरी जालीम उपाय करा आणि तिला थांबवा. बर, बघतो मी. कुठे फोन? नाही मामी, तुम्हाला कळत नाहीये. तुम्ही हॅलो. जास्ती शहाणपणा करायचं नाही.
जेवढं सांगितलं तेवढंच काम करायचं आणि आपलं डोकं तर चालवायचंच नाही. त्या बॅग मध्ये पैशांसोबत बॉम्ब सुद्धा आहे. त्यामुळे जर चुकून तू तुझ्या ताईकडे गेली तर एक बटन दाबून सगळ्याच्या सगळं उडवून टाकेल. अरे हो, तुला जर विश्वास बसत नसेल तर तू जा तुझ्या ताईकडे आणि बघ स्फोट कसा होतो ते. मी आलेच. तयार हो आणि पड्डीशी बाहेर ये. कुठून ह्या जाळ्यात अडकले मी? काय करू? कुठे ठेवू ही बॅग? मला वाटतंय ही बॅग घेऊन कुठेतरी दूर पळून जावं. काय होईल ना ते माझं होऊ देत, पण ताई आणि घरातले सगळे तरी सुखरूप राहतील ना. नाही, मी नाही करू शकत असं. ते लोक माझ्यावर पाळत ठेवून येत. काही करून त्यांना ही बॅग आईंच्या रूम मध्ये ठेवायचीच आहे. तेव्हाच त्यांचा त्रास थांबेल, तेव्हाच त्यांचा इगो शांत होणार. मी हेच करेन मी. हो, ऍटलिस्ट ताईचा जीव तरी वाचेल ना. आय नो मी जरा स्वार्थी विचार करते, पण काय करू? माझ्याकडे काहीच ऑप्शन उरला नाहीये. मला माफ करा आई. मला कळतंय मी चुकीचं वागतेय, पण ताई माझ्यासाठी महत्वाची हो. सॉरी.